नमस्कार मित्रांनो, नुकतीच म्हाडा एक्झाम झालेली आहे आणि भरपूर सारे विद्यार्थी येऊन भेटले आहेत. एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं आहे. म्हाडा एक्झाम TCSने कंडक्ट केल्यामुळे पेपर पण लेवल पण खूप चांगली होती. क्वेश्चन्स फ्रेम केलेले क्वेश्चन्स होते, क्वालिटी क्वेश्चन्स होते आणि एक्झाम देतानाही मुलांना खूप चांगली मजा आली. आता परंतु मेन क्वेश्चन जो आहे, इथून पुढे सर आता नक्की कोणती एक्झाम टार्गेट करावी? म्हाडा तर झाली, स्कोरही मुलांचा चांगला येतोय, परंतु इथून थांबून तर आवश्यकता नाही आहे. आता इथून पुढे आणखी कोणती एक्झाम टार्गेट करावी? आता आपल्याकडे 7-8 ऑप्शन आहेत. मी आता इथे 5-6 मेन्शन केले आहेत. एक TPA आणि ZP मेन्शन राहिलं आहे त्याच्यामध्ये करायचं, परंतु TPA आणि ZP पण आहे. मग आता 7-8 ऑप्शनमध्ये आपण नक्की काय करावं, नक्की टार्गेट काय करावं? कारण की फिजिबिलिटी पॉईंट चेक करणं आवश्यक आहे. आपलं सिलेक्शन कोणत्या एक्झाममध्ये होऊ शकते, आपले स्ट्रॉंग पॉईंट कोणते, आपले निगेटिव्ह पॉईंट कोणते, आपले तर ठीक आहे, परंतु एक्झाम कंडक्ट ज्या होत आहेत, MESचे स्ट्रॉंग पॉईंट, TPAचे स्ट्रॉंग पॉईंट, याचे वीक पॉईंट किंवा PWDचे काय फिजिबल पॉईंट आहेत, आपल्याला परवडते नाही परवडत टार्गेट करायला, किती वेळ लागतोय, टाइम फ्रेम किती असणार आहे, एक्झामच्या ट्रान्सपरन्सी लेवल बघितल्या, तर हे सगळे पॉईंट आपण काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि एक जनरल ओपिनियन मी तुमच्यासमोर मांडणार आहे. शेवटी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे कोणती एक्झाम टार्गेट करायची आहे. तर आपण जर बघितलं ह्या कंडिशनमध्ये तर MES सध्या आता जे बघितलं तर बेस्ट म्हणजे सगळ्यांचा ड्रीम जॉब राहतो MES मध्ये सिलेक्शन मिळवण्याचा. सिव्हिल इंजिनिअरिंगला आपण ॲडमिशन घेतो तर पहिलं आपलं ते एक ड्रीम जॉब राहतं की माझं महाराष्ट्रीयन सर्व्हिसमध्ये क्लास 1च्या पोस्टला सिलेक्शन व्हायला हवं. तर याचा मेजर ॲडव्हान्टेज काय आहे? सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज राजपत्रित पोस्ट आहेत, क्लास 1च्या पोस्ट आहेत. जवळपास टोटल मागणीपत्र 184 जागेचं गेलेलं आहे. ॲक्च्युली मागणी ॲडव्हर्टाइजमेंट ही डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये यायला हवी होती, परंतु काही टेक्निकल कारणास्तव अजून जाहिरात आलेली नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये जाहिरात येणारच आहे आणि 100% 184 जागा तरी मिनिमम असणारच आहेत. त्या 184 पैकी जवळपास 40 ते 50 जागा ह्या क्लास 1च्या पोस्ट आहेत, बाकी ह्या क्लास 2च्या आहेत, A2च्या पोस्ट आहेत. परंतु निगेटिव्ह पॉईंट हा आहे की 2019च्या मुलांचे 2020च्या मुलांचे प्रोसेस इनकम्प्लीट आहे. अजून मिनिमम जरी म्हटलं आपण, मागच्या वेळेस कोरोनामुळे थोडासा जास्त वेळ लागला, परंतु आता इथून पुढे मिनिमम जरी आपण प्रोसेस बघितली तर एक 1.5 ते 2 वर्ष तरी मिनिमम MPSC थ्रू सिलेक्शनला वेळ लागतो. तर 2 वर्ष तुमच्याकडे पेशन्स असणं आवश्यक आहे. आता जे मुलं 18-17 पासून प्रिपरेशन करतायत, ऑलरेडी 3-4 वर्ष गेलेत त्यांचे, कोरोनामुळे 2 वर्ष तर ब्रेकच लागला होता, तर 3-4 वर्ष गेलेत, अजून 2 वर्ष पुन्हा वाट बघणे हे थोडंसं डिफिकल्ट आहे त्या मुलांसाठी. तर हा एक विचार करणं आवश्यक आहे की टाइम फ्रेम आणि पोस्ट, परंतु ड्रीम पोस्ट आहे, सायमल्टेनियस त्याची तयारी करत राहायलाच हवी. दुसरा ऑप्शन हे आहे की ATPचं. ATP जाहिरात आलेली आहे नुकतीच आणि क्लास 2च्या पोस्ट आहेत, पोस्टही खूप चांगल्या आहेत, भरपूर मुलांची ड्रीम पोस्ट आहे, परंतु याचा मेजर निगेटिव्ह पॉईंट हा आहे की पोस्ट ही सिव्हिलची नाही आहे, कोर सिव्हिलची नाही आहे, हे आर्किटेक्टची पोस्ट आहे. सिलेबस हा आर्किटेक्टचा आहे, टेक्निकलचा सिलेबसही डिफरंट आहे आणि नॉन टेक्निकल सिलेबसही थोडासा डिफरंट आहे. ज्या मुलांनी मी सांगतो आधीपासून अभ्यास केलेला आहे, 1980 मध्ये एक्झाम दिली मुलांनी किंवा आता काही 3-4 महिने आधीपासून तयारी लागली असतील, त्या मुलांसाठी टार्गेट करणं एक चांगली गोष्ट आहे. परंतु जे मुलं आत्तापासून तयारी लागत आहेत, तर ह्या मुलांसाठी एक निगेटिव्ह पॉईंट हा आहे की आपण जो 3-4 महिने अभ्यास करणार आहोत, हा 3-4 महिने अभ्यासक्रम जो करतोय, जर का इन केस ह्या पोस्टमध्ये सिलेक्शन होत नाही आहे किंवा झालंही, आपण जर हा जो अभ्यासक्रम होतोय हा येणारा PWD एक्झाम आहे, WRD आहे, BMC आहे, ZPच्या एक्झाम्स आहेत, ह्या एक्झामसाठी काय होणार, हा अभ्यासक्रम युजफुल नाही आहे किंवा MES प्रिलिम पण त्याच्यासोबत टार्गेट होऊ शकणार नाही आहे. जर का तुम्ही ATP टार्गेट करताय तर ATP मध्ये तर तुम्ही टार्गेट तर MES तुम्हाला मिस करावं लागेल, 2 पैकी एक कोणतरी चूज करावं लागेल त्याच्यामध्ये. पण जर का तुम्ही आपण ATP नाही करत आहे, मग नेक्स्ट ऑप्शन काय आपल्याला, भूमी अभिलेखा. भूमी अभिलेखामध्ये 1000 पेक्षा जास्त पोस्ट आहेत. ह्या पोस्ट 1000 पेक्षा जास्त असूनही ह्या रिजन वाईज डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. मुंबई रिजन, नागपूर रिजन, नाशिक रिजन वाईज डिस्ट्रीब्यूट झाले आहेत आणि प्रत्येक रिजनमध्ये 10 ते 15,000, 20,000 फॉर्म आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 150 ते 200 जागा आहेत. तर इथे कॉम्पिटिशन लेवल पण खूप डिवाइड झालेली आहे. तर म्हणजे लवकरात लवकर जर सिलेक्शन कुठे पाहिजे असेल तर भूमी अभिलेखा बेस्ट ऑप्शन आहे एक सिलेक्शन मिळवण्यासाठी. परंतु निगेटिव्ह पॉईंट हा आहे की पोस्ट छोटी आहे, क्लास 3ची पोस्ट आहे, सर्वेअरची पोस्ट आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, ज्या मुलांना 3-4 वर्ष झालेली आहेत, त्या एक आपलं प्रोफेशनल एज्युकेशन झाले आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, आपल्याला एक जॉब लवकरात लवकर मिळणं आवश्यक आहे. घरच्यांचे पण टोमणे सुरूच आहेत किंवा रिलेटिव्हचे पण टोमणे सुरूच आहेत की कधी सिलेक्शन होणार आहे, 4 वर्षापर्यंत तयारी करतो, 3 वर्षापर्यंत तयारी सुरू करू शकतो, सिलेक्शन कधी होणार आहे. आणि हां ठीक आहे, जरी जुने मुलं आहेत 3-4 वर्षापासून, परंतु जे फ्रेशर मुलं आहेत त्यांनी पण हा विचार करावा, कारण की आधी जे म्हणजे आपण ज्यांच्या चुका झाल्या त्यांच्याकडून आपण शिकणं आवश्यक आहे. ज्या मुलांनी MESचे विचार करतोय, 3-4 वर्ष सिलेक्शन झालं, मग आता भूमी अभिलेखा जर आपण टार्गेट करतोय आणि फ्रेशर मुलांनी भूमी अभिलेखा टार्गेट करण्यामध्ये काही नुकसान नाही आहे. जरी तुमचा ड्रीम पोस्ट MPSC असेल, MES असेल, तरीही
कारण की MPSC MESला ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. भूमी अभिलेख आपली 1 ते 2 महिन्यामध्ये होणार आहे एक्झाम. कारण की म्हाडा कॅन्सल झाली, लवकरात लवकर पावलं उचलून त्यांनी म्हाडाची एक्झाम लवकर कंडक्ट केली आणि ट्रान्सपरन्सी पण आलेली आहे. सेमच मला वाटतं की 1 ते 2 महिन्यामध्ये भूमी अभिलेख होणारच आहे. आणि जो सिलेबस आहे भूमी अभिलेखचा, हा सिलेबस नॉन टेक्निकल आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो सिलेबस आहे ॲप्टिट्यूड, रिझनिंग, नंतर मराठी, इंग्लिश आणि GS, हे जे 4 विषय त्याच्यामध्ये, ह्या 4 विषयाचा हा कुठे ना कुठे पुढे येणाऱ्या एक्झामसाठी यूज होणारच आहे. मागच्या वेळी 2019 मध्ये ज्या काही मुलांचे PWD मध्ये, BMC मध्ये, WCD मध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे, सगळ्यांकडनं मला एकच व्हिडिओ ऐकलाय, सर नॉन टेक्निकलमध्ये मार खाल्ला, नॉन टेक्निकलमध्ये मार खाल्ला. आता भूमी अभिलेखा तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देते इथे की तुमचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग होऊन जाईल याच्यामुळे. आणि येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत ह्याच्यामध्ये नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला खूप चांगला अपॉर्च्युनिटी भेटू शकते. ZP आहे, WRD आहे, 40% 50% पर्यंत वेटेज आहे. म्हाडामध्ये 50% पर्यंत नॉन टेक्निकलचं वेटेज होतं. तर ह्या भूमी अभिलेखमुळे काय होईल, तुमचा नॉन टेक्निकल सिलेबस खूप काम येणार आहे. बरं ठीक आहे, ज्या मुलांचं MESचं पण टार्गेट आहे तिथे पण तुम्हाला ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मराठी, इंग्लिश हे तिन्ही विषय आहेत. GS डीपमध्ये आहे, परंतु मग GS आपण डीपमध्ये करून त्यासाठी अजून तिथून जर 1-2 महिन्यामध्ये जर भूमी अभिलेख झाली तर तिथून 2 महिने तुम्हाला पुन्हा MES साठी तयारी करायला वेळ भेटणारच आहे. तर सध्या जर विचार केला तर भूमी अभिलेख जरी पोस्ट छोटी असेल, परंतु तुम्हाला काय होणार आहे, प्लॅन बी जो असायला पाहिजे तुमच्याकडे, की ठीक आहे बाबा MES नाही आहे झालं सिलेक्शन, JEE पण सिलेक्शन झालं, एक कोणती तरी पोस्ट मिळायला हवी, तो प्लॅन बी. मला वाटतं की प्लॅन बीला तुम्ही प्लॅन ए वरती आणायला हवं. कारण की सध्या आपल्याला पुढच्या एक्झामच्या डेट्स माहिती नाही आहे, PWDच्या डेट्स माहिती नाही आहे, BMCचे डेट्स माहिती नाही आहे, नंतर याची ह्या पण माहिती, भूमी अभिलेख लवकर, MPSC पण थोडीशी लॉंग प्रोसेस आहे. तर भूमी अभिलेख टार्गेट केल्यामुळे काय होईल, तुम्हाला एक इमिडिएट एक्झाम आहे, त्या सिलेबसचा फायदा पण दुसरीकडे होणार आहे. आणि सिलेक्शन झाल्यानंतर काही लगेच तुम्हाला एका महिन्यामध्ये जॉईनिंग भेटणार नाही ना, की तुमच्या येणाऱ्या PWD, तुमचं जे ड्रीम पोस्ट आहे MPSC MES वगैरे, त्याचा तुम्हाला प्रिपरेशनला वेळ भेटणार नाही. तिथून पुढे 5-6 महिने वगैरे वेळ लागणारच आहे. तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तुम्ही PWD, BMC, नंतर MES ह्या पण टार्गेट करू शकता. किंवा PWD, BMC, WRD मध्ये सिलेक्शन झालं तर भूमी अभिलेखचं तुम्ही पोस्ट सोडून द्या वेटिंगमध्ये, दुसऱ्या मुलाला मिळेल. तर त्यामुळे तुम्ही आता जर PWD जर सिलेक्शन PWD जॉईन करा, BMC सिलेक्शन BMC जॉईन करायचं. तर ह्या ठिकाणी आधी पण नाही झालं सिलेक्शन, ॲटलिस्ट आपल्या हातामध्ये राहील एक, की नाही बाबा इकडे झालं, काहीतरी पोस्ट आहे. मग नंतर पुन्हा प्रिपरेशन सुरू करून, आता काय ऑनलाईन एक्झाम झाले, सगळे ऑनलाईन झालेलं एज्युकेशन सगळं, तुम्ही जॉब जॉईन करून कुठेही पोस्टिंग भेटली, धुळे, नंदुरबार किंवा तुम्हाला गडचिरोली, तिथे राहूनही तुम्ही MPSCचा अभ्यास करू शकता क्लास 1च्या पोस्टसाठी. त्यामुळे एक पोस्ट जॉईन करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे भूमी अभिलेख तुम्ही टार्गेट करायलाच हवी. आणि येणाऱ्या ज्या पोस्ट आहेत, TPAच्या पोस्ट आहे, TPAचं मागणीपत्र गेलेलंच आहे, RTA मध्ये कळलं आहे 100 पर्यंत पोस्ट आहेत. नंतर PWD मध्ये पण 2700 पर्यंत पोस्ट सांगितल्या, त्यातल्या ॲटलिस्ट 500 पोस्ट तरी JEEच्या आहेत आणि बाकीच्या पोस्ट आल्या आहेत CAच्या आहेत, CA पण करू शकतो आपण. नंतर WRDच्या 500 पोस्ट आलेल्याच आहेत, त्या पण एक्झाम आता लवकर होऊ शकते, कारण की प्रोसेस आता फास्ट झाल्यात सगळ्या. नंतर ZPच्या पण जवळपास 1200 पोस्टसाठी जागा निघालेल्या होत्या. नंतर आता BMC मध्ये पण 400 पोस्ट येऊ शकतात. सरळ सेवन जर बघितलं आपण तर 3 ते 4000 पोस्ट तुमच्यासाठी वेटिंगमध्ये आहेत. आणि तिथे मेजर जो सिलेबस आहे तो नॉन टेक्निकल, तिथे आपण मार्क देतो, भूमी अभिलेख आपला कव्हर करून देतोय. भूमी अभिलेख आपल्याला एक अपॉर्च्युनिटी देते की नॉन टेक्निकल तुमचं स्ट्रॉंग करण्यासाठी. तर माझं एक पर्सनल ओपिनियन राहील की तुम्ही भूमी अभिलेख इथून टार्गेट करावी. आणि येणाऱ्या सायमल्टेनियसमध्ये आपण टेक्निकलही असेल किंवा MPSC असेल त्या पण टार्गेट करायचं. आपली ड्रीम पोस्ट जी आहे PWD असेल, MPSC असेल, ती सोडायची नाहीच नाही. पण येणारे छोटे छोटे टार्गेट पण का बरं मिस करायचे आपण. ज्या मुलांनी 2 वर्ष आधी 3 वर्ष आधी मिस्टेक केल्या की नाही मला मोठीच पोस्ट हवी, मोठीच पोस्ट हवी, त्यांना आता 4 वर्षाला हातामध्ये पोस्ट नाही आहे. जरी त्यांचं येणार आहे पोस्ट, ठीक आहे, इंटरव्ह्यू झाले आहेत, त्यांना पोस्ट भेटणारच आहे, परंतु वेटिंग पिरियड खूप जास्त आला ना. जर का ह्यांच्या पण तुम्ही त्यांना जॉईनिंग भेटलं असतं तर ठीक आहे, 1 वर्ष जॉबही झाला असता आणि सिलेक्शन भेटलं असतं. एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला एकनाथ तळाले सरांचा आहे. त्या व्यक्तीने 2018 मध्ये रँक 1 काढली MPSC मध्ये, आणि त्याच्या आधी ते काय करत होते, WRD मध्ये JEEचा जॉब करत होते. त्यामुळे एक पोस्ट हातामध्ये ठेवायची, प्रिपरेशन सुरू ठेवायचं. MESचं टार्गेट जे असेल ते, एक तुमचं एक पोस्ट मिळाल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल, तुमचं एक घरच्यांमध्ये पण एक विश्वास येईल की चला बाबा एक तर नोकरी भेटली मुलाला, आता इथून पुढे आपण काय मोठ्या पोस्टचं स्वप्न पाहायचं, प्रिपरेशन करायचं ते कंटिन्यू राहील. तर मित्रांनो, हे माझं जे आहे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार किंवा मुलांच्या डिस्कशननुसार मागच्या 4 वर्ष मुलांचं मी ऑब्झर्वेशन केलेलं आहे, किंवा फायनान्शियल कंडिशन मुलांच्या काही वय वाढत चाललं आहे, तुमचे जे प्रोफेशनल एज्युकेशन जो टाईम चालला आपला तो टाईम हा ऑब्झर्व करून हा मी एक माझं पर्सनल ओपिनियन. तुमचे जे ड्रीम पोस्ट असतील, MPSC असेल MPSC टार्गेट करा, ATP असेल ATP टार्गेट करा, PWD JEE असेल BMC असेल ते टार्गेट करा.
हे मी जनरल करतोय. तुम्ही ह्याच्यानंतर तुम्ही ह्या व्हिडिओनंतर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या रिलेटिव्हसोबत, तुमच्या आईवडिलांसोबत, तुमच्या टीचरसोबत पुन्हा डिस्कस करा की इथून पुढे आपण कोणत्या एक्झाम टार्गेट करायला हव्या, आणि नंतर तुम्ही तुमचं जे टार्गेट सेट करून प्रिपरेशनला लागा. प्रिपरेशन करणं कंटिन्यू आवश्यक आहे, कारण की येणारा काळ हा खूप चांगला आहे आपल्यासाठी, खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी येणार आहेत. तर प्रिपरेशन कंटिन्यू ठेवा. फक्त एक प्लॅन वेने, स्ट्रॅटेजिक वेने प्रिपरेशन कंटिन्यू ठेवा. ठीक आहे मित्रांनो, ऑल दी बेस्ट. थँक्यू.